भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरमच्या घोषणा द्यायला लागला आणि घोषणा द्यायला लागल्यानंतर एक इंग्रज समोर आला आणि त्याला म्हणायला लागला घोषणा बंद कर, भारत माता की बंद कर, वंदे मातरम बंद कर, इंग्रज की जय म्हण. त्या लेकराला सांगितलं जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे, तोपर्यंत फक्त आणि फक्त भारत माता की जय आहे, फक्त आणि फक्त भारत माता की जय आहे. त्या इंग्रजाला सांगितलं सावधान सावधान सावधान. मला त्या इंग्रजानं बंदुकी छातीवर ठेवली आणि छातीवर ठेवल्यानंतर त्याला म्हणायला लागला बघ आता जर भारत माता की जय म्हणशील तर गोळी घालील. त्या पोरानं सांगितलं अरे तू गोळी जरी घातली तरी देखील भारत माता की जय म्हणणार. आणि महाराज त्या इंग्रजानं गोळी मारली आणि ते 5 वर्षाचं लेकरू जमिनीवर पडलं. हातामध्ये माती घेतली, माती कपाळाला लावली आणि त्या मातीला म्हणायला लागलं माय पुन्हा जन्म घेईन आणि पुन्हा तुझी सेवा करेन आणि तुझ्यासाठी पुन्हा जीव देईल असं म्हणून त्या लेकरानं प्राण त्यागलं. त्या लेकराचं नाव आहे शिरेश कुमार. काय नाव आहे? शिरेश कुमार. ही ज्याच्या अंतकरणातली भावना आहे धन्य माता पिता तयाची विठ्ठल.